जय महाराष्ट्र. मी अमोल पवार, महाराष्ट्र सैनिक. आजचा आपला जो काय विषय आहे आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्र दिन 1 मे दिवशी जो महाराष्ट्र दिन, त्या निमित्ताने आपल्या ज्या प्रथम महापौर, महिला महापौर आहेत प्रवीणाताई हितेंद्र ठाकूर यांनी द्वारकाधीशसाठी विशेष बस सेवा परिवहन मंडळाच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. खरंच आनंदाची बातमी आहे, आनंदाची गोष्ट आहे प्रवाशांसाठी. पण हा जो विषय जेव्हा घेतला किंवा लोकांसाठी सुख सुविधा ज्या चालू केल्यात ते खरंच अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि गरजेच्या होत्या. कारण बऱ्याच रिक्षा चालकांकडून असेल किंवा इतर जे काही प्रवासी त्यांना खूप त्रास व्हायचा या गोष्टींचा, कारण त्यांना कुठल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. पण जेव्हा बस सुरू केल्या त्या अगोदर मला एक असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन विभाग असेल किंवा आपल्या प्रथम महापौर ताईंना, मॅडमांना सांगणं आहे की आपण पूर्णपणे या गोष्टीची माहिती घेतली होती का मॅडम, की आजपर्यंत जे विरार ईस्ट आहे, जसं की स्टेशन पासून हायवेपर्यंतच्या बस सुविधा आहेत त्या लोकांना पुरेशा नाही आहेत. लोकांचे तंतोतंत हाल होतात, अति हाल होतात. लोक 1-2 तास रांगेमध्ये उभे राहतात, लोकांना बस सुविधा उपलब्ध होत नाही. तर माझी अशी मॅडमांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती होती, आणि जसं की त्यांनी अतिरिक्त आयुक्त असेल, आयुक्ताशी चर्चा करून, पत्र व्यवहार करून ही बस सुविधा चालू केली. तशीच माझी त्यांना विनंती की ह्या मार्गावरती जसं की विरार स्टेशनपासून ते हायवेपर्यंत जास्तीत जास्त बस सुविधा वाढवावे. मेन काय आहे की विरार ईस्टला फक्त 18 बस सेवा उपलब्ध आहेत. 18 बस सेवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं अशक्य आहे. जसं की त्यांनी अर्ध्या तासाला सकाळी 7:30 पासून पहिली बस ते रात्री 10:30 पर्यंत तिकडून येणारी अशी बस सुविधा त्यांनी सुरू केली. अर्ध्या तासाला ह्या स्पेशल बस सुटणार आहेत. मग मॅडम, जर ह्या म्हणजे परिवहन विभागाला पण मी उद्देशून सांगतो, महानगरपालिकेला पण, की ह्या बस सुविधा कधी इकडे चालू होत असतील किंवा वाढीव होत असतील. जर का तिकडून रात्री 10:50 लास्ट बस असेल तर इथून जसं की स्टेशन साईडून पण जास्तीत जास्त 12-12:30 पर्यंत इतर लोकांसाठी, नागरिकांसाठी, कारण आपण बघत असाल विरार शहर हा आज भरपूर धावपळीचा शहर झालेला आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत नागरिक प्रवासी येत असतात, जात असतात. पूर्णपणे गर्दी असते. स्टेशनला बस सुविधा उपलब्ध होत नाही, रिक्षा पाहिजे तेवढ्यावर रिक्षा उपलब्ध होत नाही. तर जी काय बस सुविधा आहे ती रात्री 12-12:30 पर्यंत सुरू करावी. बस कमी असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. आपण जर बसची पूर्णपणे माहिती घेतली तर बस लोड केल्यानंतर डबल टिबल पडीने लोड होते. तिथे 40-50 प्रवाशांची कॅपॅसिटी, तिथं साधारण 100-150 लोक एका बसमध्ये प्रवास करतायत. रस्त्याने बस जात असताना बस एका साईडला वजन जात आहे. अशा पद्धतीची बस सुविधा तिकडे लोकांना मिळते. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन विभाग असेल, अतिरिक्त आयुक्त असेल, आयुक्त असेल आणि आपले प्रथम महापौर असेल किंवा आताचे महापौर असेल यांना विनंती करतो की विरार ईस्टपासून हायवेपर्यंत जास्तीत जास्त बस सुविधा उपलब्ध करून द्या लोकांसाठी. कारण 1-2 तास लोकांना बस मिळत नाही. जसं की अर्धा तास सांगण्यात आलंय, पण अर्धा तास शक्य नाही आहे. 2-2 तास सुद्धा लोकांना बस उपलब्ध होत नाही आहे. तर जास्तीत जास्त बस इकडे विरार ईस्टला वाढवण्यात याव्या, लोकांना त्याचा लाभ घेता येईल अशा पद्धतीचा सर्वे करून त्या बस किती प्रमाणात, किती चालत आहेत, किती वेळेला आहे त्याचा टाइम टेबल सर्व पूर्णपणे तपशील करावा. आणि त्यानंतर नमूद केल्याप्रमाणे आपण बस सुविधा जास्तीत जास्त द्वारकाधीश असेल, हायवे असेल तशी सोडावी, अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.